ANS News. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार कसा आहे चल जरा बरोबर चल ना हा जो रस्ता आहे ना, हा पान बाजार हर्षद सोसायटी आणि मुख्य म्हणजे हा वॉर्ड क्रमांक 170 L वॉर्डच्या अत्यारीत येणारा हा रस्ता आहे. हा रस्ता तुम्ही बघितलात, इथनं पेशंट जातात सोमय हॉस्पिटलचे. आज या रस्त्याची दुर्दशा बघा. रात्री काळोखात कुठे काय खड्ड्यामध्ये पेशंट, कुठे गाडी आपटली, काय झालं, आतमधला पेशंट अजून दगावला, तर याला जबाबदार कोण? याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी प्रशासन घेणार का? आता काळोखात इथे पाऊस पडला, कुठे काय खड्ड्यात काय झालं, दिसतो का आपल्याला पावसात? काय की हा खड्ड्यांचा रस्ता आहे, मुलगा पडू शकतो. याच्यासाठी आहे की हा रस्ता लोकांसाठी बनवलेला आहे की हा कोणासाठी? हा कॉन्ट्रॅक्टर हा कोण आहे? ह्याला तुम्ही उचलून काय ह्याच्यावर कारवाई करणार का? इकडे बरीचशी लोकं होती, त्या लोकांना ह्या रस्त्यासाठी तुम्ही पुनर्वसन पण न करता त्यांना पूर्ण त्यांचे झोपड्या वगैरे तोडून त्यांना रस्त्यावर आणलंय. आमदार, खासदार, नगरसेवक, शासन, प्रशासन यांना सगळ्यांना जर विसर पडलेली आहे ना साहेब, म्हणून हा रस्ता असा आहे ना आपला. हा मुंबईचा रस्ता आहे. सर्वात जास्त जर फंड कुठे वापरला जातो महानगरपालिकेचा मुंबईचा फंड म्हणजे 2-3 आपल्या राज्यांचा फंड आहे, तो ह्या प्रकारे वापरला जातोय का? उद्या काय जर ह्या रस्त्यावरनं अपघात झाले, अपघात रोज होतात, बाईकवाले पडतात, आपल्यापर्यंत येत नाहीत, म्हणून हा प्रश्न आज आपण इथे ज्वलंत प्रश्न आहे म्हणून आपण हा इथे उपस्थित केलेला आहे. सर, जर प्रशासनाने ऐकलं नाही तर इथे आम्ही आंदोलन करू. जर ह्या रस्त्याचं काय यांनी काय केलं नाही तर आम्ही BMCच्या अधिकाऱ्यांना इकडे आणून डुबवू. नाही तर हा सगळा कचरा हा जेवढा दिसतोय ना तुम्हाला, हा सगळा घेऊन जाऊ आणि BMCच्या ऑफिसच्या बाहेर वॉर्ड ऑफिसर समोर नेऊन उभे ठेवू. आम्हाला ह्याचा काय तोडगा काढणार हे शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला सांगावं. ह्या रस्त्यावरून जाता वेळेस, हॉस्पिटलला जाते वेळेस हा रस्ता अंधारात आहे, खड्डे पडलेले आहे, डिलेवरी पेशंट आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, कधी सिरियसली जायचं झालं तर रात्रीच्या अंधारामध्ये खड्डे पडलेले आहेत, तरी शासन याच्याकडे लक्ष देत नाही. आमदार खासदारसुद्धा लक्ष देत नाही. यांनी खासदार कोण आहे ह्या एरियात त्या लोकांनासुद्धा माहिती नाही. अरे आमदार कोण होता हे सुद्धा, आता हे निवडून आलेले सुद्धा ते ह्या वसाहतीमध्ये आलेले नाहीत. आणि ही वसाहती न त्यांना नोटीस तर दिलेलंच होतं, पण ना त्यांना शिफ्टिंग करताना ना काही करताना ह्या रस्त्यासाठी त्यांना जागा खाली केली, त्यांची नगरसेवकांनी खाली करून दिली, तरी पण त्यांनी हा रस्ता तयार का करत नाही? शासन का झोपलेलं आहे का? शासनाला दिसत नाही का? शासनाने नाही ऐकलं तर आम्ही मोर्चा काढणार, इथं आंदोलन करणार. जे गटर आहे हे गटरमध्ये त्यांना आणणार किंवा गटर त्यांच्या दारात नेऊन टाकणार. त्यांच्या असा महिलाचं एवढी ताकद तर आहेच,
मला तेवढं करू शकतात, पण त्यांनी हा रस्ता व्यवस्थित करून देण्यात एवढीच माझी इच्छा आहे. आणि सर्वांना सुविधा मिळावा, दवाखान्याच्या पेशंटलासुद्धा सुविधा मिळावा, डॉक्टरच्या गाड्यासुद्धा व्यवस्थित जावा, हीच आमची विनंती आहे. बोलूं, यहाँ रास्ते में ना कभी भी हम लोग पेशेंट वगैरह लाते हैं ना, रात में भी मैं नाइट में गाड़ी चलाता हूँ, यहाँ पे हम लोग को हमेशा झगड़ा होता रहता है, यहाँ पे अंधेरा रहता है. अभी पेशेंट के लिए यहाँ पे अगर छोड़ेंगे 2-3 बाहर वाले भी गाड़ी वाले आते हैं, वो लोग भी यहीं पे छोड़ के चले जाते हैं. वो लोग को वहाँ से घूमने के लिए तकलीफ हो जाती है, जाने के लिए नो एंट्री रास्ता है हाईवे पे, तो यहाँ पे पेशेंट लेके आने के लिए बहुत तकलीफ होती है. रात में कितनी 2-3 गाड़ी का एक्सीडेंट भी हो गया. सामने वाली बड़ी गाड़ी आ जाती है, पान बाजार से निकलती है, यहाँ से 4 व्हीलर भी निकलती है. इसके लिए हम लोग भाई को बोले कि भाई इधर बहुत तकलीफ है, रात में इधर पेशेंट लाने के लिए इधर आके देखो, आगे तो और भी इससे खड्डे बड़े बड़े करके. नाथ यादव आहे. आम्ही रिक्षा चालवतो आहे, ह्या रस्त्यावर रिक्षा चालवते. आमच्या चुनाभट्टी स्टैंड है, इथून भाड़ा लेके आता हूँ हम लोग. कोई पब्लिक के लिए लेके हम लोग रास्ते में छोड़ता हूँ और पब्लिक भीड़ भाड़ मचाती है. आप आगे क्यों नहीं ले जाते, झगड़ा क्यों करते पब्लिक. रास्ता नहीं तो हम कैसे लेके जाएंगे. ये रास्ते की हालत में हम रिक्शा कैसे डालेंगे. पैसेंजर हम लोग से झगड़ा करती है और हम लोग कंप्लेन करते हैं तो कोई यहाँ पे जो आमदार नगर सेवक कोई सुनता नहीं है. इसलिए हम सिरपात भाई को लाए हैं कि सिरपात भाई देखो इसकी दशा, और आप करते हो तो हम आपके साथ हैं. हम सिरपात भाई के साथ रहेंगे अगर हमारा काम करके मिल रहा है तो. या ठिकाणी खूप लोकांची तक्रार होती, जनता त्रस्त आहे. रिक्षा चालक, सिनियर सिटीजन, कधी हॉस्पिटलला जायचं असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, हार्टचा पेशंट असेल तर तो जाग्यावरच संपण्याची भीती आहे. म्हणून माननीय आमचे शिरपात खानोलकर यांना आम्ही घेऊन आलो आणि झोपलेला प्रशासन ज्याने महानगरपालिकेच्या तिजोरीतून पैसे काढून जे काँक्रिटीकरणाच्या नावावर जे पैसे काढून घेतलेत पण ते कुठेही ते दिसत नाही आहे. तर आमचं म्हणणं असं आहे, ताबडतोब जर हे काम नाही झालं तर कदाचित आम्ही वार्ड ऑफिसरला घेरावा घालू आणि तिथून जर प्रश्न संपला नाही तर वार्ड ऑफिसरला इथं आणून संबंधित अधिकाऱ्यांना आणून त्यांना या पाण्यात झोपवलं जाईल. ह्याच्यापूर्वी बी आम्ही असे आंदोलन केलेले आहेत. येलवाडने लक्षात ठेवावं, पाणी प्रश्नावर असंच येलवाड आम्ही त्यावेळी फोडलं होतं. परत ती वेळ याने येऊन देऊ नये एवढी माझी विनंती आहे त्यांना.